अब हे कॅमेरामॅन तसेच सेटअपवरती मुख्य भूमिकेत आमचे हेड गौरव सावंत ही मुख्य भूमिका बजावताना दरम्यान सुंदर फटका पाहायला मिळतोय. पहिला बैला चेंडू पडतोय. निश्चितच पहिला बैला चेंडूवरती एक सुरेख फटका. लॉंग क्षेत्रात ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उपलब्ध होता त्या ठिकाणी चेंडू येतो. एकेरी धाव ही सहजासहजी पूर्ण करतायत दोन्ही फलंदाज आणि एका महत्त्वपूर्ण लढती दरम्यान पहिल्या बैला चेंडूवरती पहिली धाव पूर्ण करतोय आणि समाधान मानत एकेरी धावीवरती आपल्या संघाचं व वैयक्तिक खातं खोलतोय तो फलंदाज इम्रान. हा फलंदाज यावेळेस सुंदर फटका पुन्हा एकदा पाहायला मिळतो. एकेरी धाव ही सहजासहजी पूर्ण शॉट मिडविकेट क्षेत्रात ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उपलब्ध होता त्या ठिकाणी चेंडू जातोय. केवळ एकेरी धाव पाहायला मिळते आणि या एकेरी धावेनिशी संघाची धावसंख्या वाढते. धावफलक पोहोचतोय 2 धावांवरती. बरा चला चला हा चला हो बघते पण चावी नाही नाही चावी तुमच्याकडे जा. गाडी नको गाडीचा मग बघा चला. काही वेळी सुंदर फटका पाहायला मिळतो. एक नेत्रदीपक फटका पॉइंटच्या क्षेत्रात. एक धाव मात्र सहजासहजी पूर्ण होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल आणि 2 धावा चेंडूवरती पूर्ण पाहायला मिळत आहेत. सामन्याचं पहिल्या षटकाचं संक्षिप्त रूप हे पाहायला मिळतंय. पहिला चेंडू 1 धाव, दुसरं चेंडू 1 धाव, त्यानंतर डॉट चेंडू, त्यानंतर दुहेरी धावा. सांघिक धावफलक वाढतोय. धावफलक जवळपास पोहोचतोय 4 धावांवरती. याही वेळेस गती परिवर्तन केलेला चेंडू चेंज ऑफ द पेस पाहायला मिळतोय. सुंदर चेंडू पाहायला मिळतोय. मालवणीत सांगायचं झालं तर रानलँड टॉपभर आणि वाढलँड वाटीभर अशा प्रकारचं चेंडू प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजाला चकवा निर्माण करतोय. निश्चितच गती परिवर्तन हे प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजाला कर्दनकाळ ठरतंय. धावसंख्येचं खातं हे स्थिरावतंय केवळ 4 धावांवरती. याही वेळेस सुंदर चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका. चेंडू बराच वेळ हवेत. यावेळेस मात्र गॉट द एलिव्हेशन प्राप्त होतंय. चेंडूला डिस्टन्सही प्राप्त होतंय. चेंडू मात्र सीमारेषेचं उल्लंघन करतोय. तब्बल 6 धावांसाठी पहिल्या षटकाच्या अंतिम चेंडूवरती षटकार पाहायला मिळतोय आणि या षटकाराच्या साहाय्यानं सांघिक धावफलक एक मोठी उभारी गोडीचे गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज नवीन निखिल सज्ज होतोय. आखूड टप्प्याचा चेंडू सुंदर फटका पाहायला मिळतोय. निश्चितच स्क्वेअर लेग क्षेत्रात चेंडू जातोय. एक धाव ही सहजासहजी पूर्ण करतायत दोन्ही फलंदाज. एकेरी धावेनिशी सांघिक धावफलक वाढतोय. धावफलक पुढे सरसावतोय. धावफलक पोहोचतोय तो 11 धावांवरती. नेल्सन फिगर 11 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज सज्ज होतोय तो निखिल. हा गोलंदाजी मार्गावरती पुन्हा एकदा. काही वेळेस एक सुंदर फटका पाहायला मिळतो. 30 यार्ड सर्कलमध्ये सुंदर क्षेत्ररक्षण तेवढीच सुरेख फेक ही पाहायला मिळते. कैसा एकेरी धावीवरती मात्र समाधान मात्र वारावं लागतं ते दोन्ही फलंदाजांना. दोन्ही फलंदाज हे अतिशय ताकदवर फलंदाज पाहायला मिळतंय. ज्यांच्याकडे क्षमता आहे, ताकद आहे आणि कौशल्य हे ज्यांच्या नसानसात बनलंय मोठे फटके खेळण्याचे दोन्ही फलंदाज मात्र मैदानावरती. आखूड टप्प्याचा चेंडू तेवढाच दर्जेदार पुलचा फटका. एक सुरेख फटका. चेंडू सीमारेषेचं उल्लंघन करतोय तब्बल 6 धावांसाठी आणि या 6 धावांनी सांघिक धावफलक पुढे सरसावतोय. म्हणजेच शेल्डियम संघाचा धावफलक तब्बल पोहोचतोय तो 18 धावा धावफलकावरती. प्रथम
पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावरती सज्ज होतोय. आखूड टप्प्याचा चेंडू. याही वेळेस एक पर्वणी होती, परंतु यावेळेस मात्र फटका फसतोय. सत्यजितचा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, हा प्रयत्नच राहतोय. निर्धाव चेंडूची गणना ही धावफलकात केली जाते आणि सांघिक धावफलक स्थिरावला जातोय. तो 18 धावांवरती. दुसरं षटक हे प्रगती पथावर. पहिलं षटक 10 धावा खर्ची घातल्या होत्या गोलंदाजानं. त्यानंतर मात्र या षटकात आतापर्यंत 8 धावा निघतायत. पदलालित्य पाहायला मिळतंय. फलंदाज सफल होतोय, पुढे सरसावतोय. तेवढाच मोठा फटका मारण्याचा प्रयत्न हा करतोय. तोपर्यंत एकेरी धाव मात्र ही परिणामस्वरूप पाहायला मिळतोय, कारण बॅटची बाहेरची कड चेंडू घेतोय, गलीच्या दिशेने ट्रॅव्हल करतोय आणि या चेंडूवरती केवळ एकेरी धाव सांघिक धावफलक पुढे सरसावतोय 19 धावांवरती. तमाम रसिक प्रेक्षक खेळाडू वर्गाचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. एक सुंदर स्पर्धा ही शिव मराठा स्पोर्ट्स अँड कल्चर क्लब नावेलिम गोवा यांच्या वतीनं पाहायला मिळते या मैदानावरती. आखूड टप्प्याचा चेंडू बराच वेळ हा हवेत. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय, तोपर्यंत केवळ एकेरी धाव ही परिणामस्वरूप पूर्ण पाहायला मिळते. एकेरी धावेनिशी सांघिक धावफलक पुढे सरसावतोय. धावफलक बहुधा पोहोचतोय 20 धावांवरती. 2 षटकं 12 चेंडूंचा खेळ समाप्त. 20 धावा धावफलकावरती. डीजे साठी या आदर्श 11 धारगळ संघ. प्लीज कम फॉर द टॉस. आदर्श 11 धारगळ. सुंदर फटका मारण्याचा प्रयत्न, धावबाद करण्याची संधी मात्र प्राप्त पाहायला मिळते. अनुषा गोलंदाजी मार्गावरती पाहायला मिळतोय आणि अचूक टप्प्याचा चेंडू फेकतोय आणि प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजाला धावबादच्या रूपात तंबूत पाडण्यात मात्र यश प्राप्त होतंय. ते गोलंदाज अनुष्याला. ज्या चेंडूवरती कुठची धाव उपलब्ध नव्हती त्या चेंडूवरती धाव घेण्याचा मानस हा नॉन स्ट्राईक एंडचा फलंदाजाचा पाहायला मिळतो. इम्रान या फलंदाजाचा, आणि हा मानस चुकतोय. प्रतिस्पर्धी संघाचा खेळाडू बहुधा चेंडूवरती झपकन पोचतोय, चेंडू अडवतोय आणि यष्ट्यांवरती घेतोय, यष्ट्यांचा वेध घेतोय. तोपर्यंत गडी बाद होतोय फलंदाज इम्रान याचा. नवोदित फलंदाज मैदानात सज्ज होतोय. अल्विनो हा फलंदाज. अल्विनोनं यापूर्वीच्या सामन्यात आपल्या संघासाठी सुरेख खेळी साकारली होती. मॅन ऑफ द मॅचचा हकदार राहिला होता. तो खेळाडू मात्र मैदानात सज्ज होतोय. अल्विनो हा खेळाडू. दरम्यान गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती अनुष. यावेळी चेंज ऑफ द स्पेस. दुसऱ्या चेंडूवरती झेल घेण्याची संधी होती. यावेळेस मात्र झेल सुटतोय, परंतु क्षेत्ररक्षक मात्र आपले 100% प्रयत्न मात्र या चेंडूवरती देतो. एक एफर्ट हा चांगला होता. निश्चितच कौतुक करावं लागेल क्षेत्ररक्षकाचं. ज्या ठिकाणी उभा होता त्यातून एक मोठी दौड लगावतोय आणि चेंडूपर्यंत येतोय. सरतेशेवटी मात्र झेल सुटतोय. झेलाचं रूपांतर हे केवळ एकेरी धावेत आणि या एकेरी धावेची सांघिक धावफलक 21 धावांवरती. याही वेळेस गती परिवर्तन पाहायला मिळतं. चेंडू काहीसा भरकटतोय, दिशा भरकटतोय. गोलंदाज अनुष, आणि ज्या चेंडूला क्रिकेटच्या सांगतिक भाषेत पंजाब टू हरियाणा असं संबोधलं जातं आणि निश्चितच क्रिकेटच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा नियम क्रमांक 22 नुसार जो चेंडू स्वैर पाहायला मिळतोय, तो संघ धावसंख्येचं खातं वाढतंय. धावफलक या एकेरी धावेनिशी अतिरिक्त स्वरूपात धावसंख्या वाढते. 22 धावांपर्यंत मजल मारते. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज अनुष पुन्हा एकदा सज्ज. काही वेळेस सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. यष्टीरक्षक अनिकेत याचं चेंडू मात्र निश्चितच प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजाला चकवा निर्माण करत गेला होता. निश्चितच अनिकेत देसाईच्या हातात चेंडू 20वा घेतोय. सांघिक धावफलक मात्र स्थिरावतोय केवळ 22 धावांवरती धावफलकावरती. अचूक टप्प्याची गोलंदाजी गोलंदाज अनुष याची पाहायला मिळते. प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजाला पूर्णपणे जखडून ठेवणारी ही गोलंदाजी. अनुष हा गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. याही वेळेस काहीसा आखूड टप्प्याचा चेंडू. पंचांचा इशारा. पुन्हा एकदा स्वर चेंडू असल्याचा येतो. अतिरिक्त स्वरूपात धावसंख्येत भर पडली जाते. धावसंख्येचं खातं हे वाढलं जात आहे. धावफलक पुढे सरसावतोय. धावफलक पोहोचतोय तो 23 धावांवरती.
गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज अनुज शहा पुढे सज्ज आपल्या षटकातील उर्वरित चेंडू घेऊन आखूड टप्प्याचा चेंडू पुलचा एक बहारदार फटका चेंडू ज्या ठिकाणी कुठचाही क्षेत्ररक्षक उपलब्ध नव्हता त्या ठिकाणी जातोय लॉंग लेग सीमारेषेचं उल्लंघन चेंडू डीप करतोय आणि लिलया सीमारेषे बाहेर होतोय 6 धावांसाठी आणि या 6 धावांनी संघाची धावसंख्या वाढली जाते संघाची धावसंख्या तब्बल पोहोचते ती 29 धावांवरती तिसरं षटक हे प्रगतीपथावर काहीसं महागडं षटक बहुधा गोलंदाज अनुज याचं पाहायला मिळतंय कारण या पहिल्या षटकात अनुषा गोलंदाज 10 धावा खर्ची घालतोय त्यानंतर दुसऱ्या षटकात 10 धावा निघतायत त्या गोलंदाज निखिल याच्या आणि त्यानंतर या षटकात आतापर्यंत 9 धावा निघतायत अजूनही काही चेंडूंचा खेळ बाकी जवळपास 2 चेंडूंचा खेळ गोलंदाज अनुष पुन्हा एकदा काही वेळेस एक सुंदर चेंडू तेवढाच सुंदर फटका धज्जेदार फटका पाहायला मिळतोय वेदलांचा कार्पेट फटका जमिनीला घासत चाटत पुसत चेंडू येतोय कव्हर लॉंग ऑफ क्षेत्रात आणि ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उभा होता त्या ठिकाणी चेंडू येतोय धावसंख्येचं खातं मात्र केवळ 1 धावांनी पुढे सरसावतोय काही वेळेस पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न निश्चितच पाहायला मिळतोय चेंडू हा बराच वेळ हवे क्षेत्ररक्षक चेंडू खालती येतोय झेल टिपतोय खेळ समाप्त होतोय सत्यजितची 3 षटकं 18 चेंडूंचा खेळ हा समाप्त होतोय आणि 18 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावफलक स्थिरावतोय केवळ 30 धावांवरती 30 धावांवरती ओके चौथ्या षटकाचा प्रारंभ होतोय पहिला चेंडू मोठा फटका चेंडू बराच वेळ हवे चेंडू खाली क्षेत्ररक्षक तेवढंच सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उपलब्ध होता त्या ठिकाणी चेंडू गेला परंतु अंतिम क्षणी मात्र चेंडूपासून काहीसा क्षेत्ररक्षक दूर राहतोय झेल घेण्याची संधी ही चुकली जाते आणि त्यानंतर मात्र 2 धावा चेंडूवरती पूर्ण पाहायला मिळत आहेत सत्यजित हा फलंदाज बाद झाला त्यानंतर नवीन फलंदाज मैदानात सज्ज होतोय तो विरेश हा फलंदाज एका बाजूला विरेश तर दुसऱ्या बाजूला फलंदाज पाहायला मिळतोय तो अल्विनो हा फलंदाज ज्या 2 फलंदाजांच्या खांद्यावरती मोठी जबाबदारी असेल ते दोन्ही फलंदाज मैदानात सज्ज होत आहेत गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज काही वेळेस सुंदर चेंडू तेवढ्यात सुंदर फटका पाहायला मिळतो एक धाव ही सहजासहजी पूर्ण पाहायला मिळते शॉर्ट कव्हर क्षेत्रात ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उपलब्ध होता त्या ठिकाणी चेंडू जातोय धावसलग मात्र एकेर धाव्यानिशी पुढे सरसावतोय धावफलक पोहोचतोय तो तब्बल 33 धावांवरती अचूक टप्प्याची गोलंदाज त्याच्याकडून पाहायला मिळते गोलंदाज आपल्या षटका दरम्यान पाहायला मिळतोय तो महेश हा गोलंदाज पुढील चेंडू यावेळेस मात्र सुरेख फटका डिस्टन्स प्राप्त होतोय चेंडू मात्र मिड विकेट सीमारेषा बाहेर प्राप्त पाहायला मिळतोय 6 धावांसाठी चेंडू सीमारेषा पार करतोय आणि या 6 धावांनी सांघिक धावफलक जवळपास पोहोचतोय तो 39 धावांवरती डीजे चेंडू याही वेळेस एक मोठा फटका चेंडू खाली क्षेत्ररक्षक झेल घेण्याची संधी सुरेख जजमेंट पाहायला मिळते आणि यावेळेस मात्र खेळी समाप्त पाहायला मिळते ती फलंदाज अल्विनो याची एका षटकाराने नटलेली सुरेख खेळी समाप्त होते आणि धावफलक स्थिरावतोय तो केवळ 39 धावांवरती डीजे
गोलंदाज महेश सज्ज होतोय. पुन्हा एकदा एक षटकार बसला, परंतु तदनंतर काही वेळेस सुंदर फटका पाहायला मिळतोय. धावसंख्येचं खातं एके धावेशी पुढे सरसावतोय. दुसरी धावे घेण्याचा प्रयत्न, 2 धावा पूर्ण करतायत दोन्ही फलंदाज. अचूक टप्प्याची गोलंदाजी पाहायला मिळते गोलंदाज महेश याची, परंतु तेवढंच मात्र ताबडतोब उत्तर देत आहेत ते फलंदाज. सुरेख फटकेबाजी पाहायला मिळते. धावसंख्येचं खातं वाढतंय. धावफलक पोहोचतोय तब्बल 41 धावांवरती. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज महेश एक तेज तर्रार गोलंदाजी साकारण्यासाठी. यावेळेस मात्र सुंदर फटका, पुन्हा एकदा चेंडू येतोय लॉंग ऑफ क्षेत्रात, ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उभा आहे. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय झपकन, वेगाच्या चपळाईने चेंडू अडवतोय, परतची फेड करतोय, बॅकअप करतोय आपला गोलंदाज महेशच्या हातात. तोपर्यंत धावफलक स्थिरावतोय. एके धावेशी पुढे सरसावतोय. जवळपास 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि 10च्या सरासरीने 41 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. धावसंख्येचा खाता 42 धावांवरती. 5व्या षटकाच्या पहिल्या बैला चेंडूचा प्रारंभ. पहिला बैल चेंडू अचूक टप्प्याचो सहजरित्या दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि सहजरित्या 2 धावा पूर्ण. 2 धावांनी संघाची धावसंख्या वाढता. धावफलक तब्बल पोहोचता तो 44 धावांवरती, म्हणजेच चौक्याचो डबल गेम धावफलकावरती. धावेलेमच्या मैदानावरती मालवणी समालोचन करण्याचा एक छोटासा प्रयत्न. धावसंख्येचं खातं तब्बल 44 धावांवरती. 5व्या षटकाच्या पहिल्या बैला चेंडूचा खेळ समाप्त झाल्यानंतर गोलंदाज रिव्हर्स स्वीपचा फटको मारूचा प्रयत्न, सुरेख फटको, बॅट आणि बॉलचा सुरेख संपर्क. धावसंख्येचा खाता मात्र या 4 धावांनी पुढे सरसावता. धावफलक तब्बल पोहोचता तो 48 धावांवरती. 5व्या षटकाचा प्रारंभ. पहिल्या बैला चेंडूवरती 2 धावा निघाले. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती चौकार बसलो, म्हणजेच 2 चेंडूत आतापर्यंत 6 धावा बनवतात फलंदाज आणि या 4 धावांनी धावसंख्येचा खाता तब्बल 48 धावांवरती. नवीन षटक 5वे षटक हे गोलंदाजी मार्कवरती. गोलंदाज दुर्गेश याचा बघू गावता. गोलंदाज दुर्गेश गोलंदाजी मार्कवरती. स्ट्राईक एंडवरती फलंदाज विरेश. ज्या विरेशने गोवा पोलीसची टुर्नामेंट अक्षरशः गाजवली पणजीच्या मैदानावर, तो विरेश स्ट्राईक एंडवरती. याही वेळेस पुन्हा एकदा मोठा फटका मारूचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा सुरेख संपर्क नाही. एक धाव मात्र सहजासहजी पूर्ण बघू गावता. या एका धावेनशी धावसंख्येचं खाता वाढता. धावफलक पोहोचता तो 49 धावांवरती. प्रत्येक चेंडूवरती मोठा फटको मारूचो. संघाची धावसंख्या मोठ्या धावसंख्येकडे परावर्तित करूचो प्रयत्न या दोन्ही फलंदाजांचं बघू गावतो, म्हणजे विरेश आणि तो साथीचो फलंदाज चंद्रबांधू. या 2 फलंदाजांचो एका बाजून संघाचो कर्णधार स्वतः मालक स्ट्राईक एंडवरती. मोठो फटको, चेंडू बराच वेळ हवेत, चेंडू खाली क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज आणि यावेळेस वळ्यात येऊन पडलेलो चेंडू आणि अलगट टिपलेलो झेल. खेळी समाप्त झाली. फलंदाज चंद्रबानूचे धावसंख्येचा खाता स्थिरावला केवळ
अजून बरमुडा पॉइंट शिल्डेम संघाच्या वतीने दोनही नवोदित आणि नवीन फलंदाज, एका बाजून मल्लेश फलंदाज तर दुसऱ्या बाजून प्रज्योत ही जोडी मैदानात. उर्वरित काही चेंडूंचा खेळ बाकी. थँक्यू डीजे. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती. उर्वरित चेंडू घेऊन दुर्गेश मोठा फटका मारूचा प्रयत्न, वळ्यात येऊन पडलेला चेंडू, अजून एक गडी बाद आणि 6वा धक्को बसता तो फलंदाजी करणाऱ्या संघाक. डीजे थँक्यू डीजे. नवीन फलंदाज मैदानात सज्ज. स्ट्रायकिंग वरती ॲशली हा फलंदाज, नॉन स्ट्रायकिंग वरती मल्लेश. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सनम सज्ज. अंतिम षटक 6वा षटक मैदानात प्रगती पथावर भैरवी घालणारे षटक. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज सनम गोलंदाजी मार्गावरती स्ट्रायकिंग वरती सामना करतोय. यावेळेस मात्र मोठा फटका मारूचा प्रयत्न, बॅटने बॉलचा संपर्क नाही. चेंडू मिड विकेट क्षेत्रात. एक धावी सहजासहजी पूर्ण. दुसरा धावेचा प्रयत्न, तेवढंच सुंदर थ्रो, डायरेक्ट हिट, डायरेक्ट स्टंपचा वेध घेतलेलो फलंदाजांचा, परंतु दोनही फलंदाज सुरक्षित आपल्या क्रीजमध्ये. तिसरा धावेचा प्रयत्न, चौथ्या धावेचा प्रयत्न आणि ज्या ठिकाणी केवळ 2 धावा होते त्या ठिकाणी मात्र सहजरित्या 4 धावा निघतात. 4 धावांनी धावसंख्येचा खाता वाढलं जाता. धावफलक तब्बल पोहोचता. धावसंख्येचं खाता या 4 धावांनी पुढे सरसावता. धावफलक पोहोचता तो तब्बल 53 धावांवरती. अचूक टप्प्याची गोलंदाजी आर्वी कोरगाव संघाच्या वतीन. आर्वी कोरगाव संघाचा जर विचार करू गेलो तर कित्येक खेळाडूंचं गुणवान, खेळाडूंचं भरणं असलेलं आर्वी कोरगाव संघ. जवळपास 1,20,000 ते 25 बक्षीस आपल्या नावावर केलेले संघ आर्वी कोरगाव संघ मैदानात बघू गावता. एक सुंदर शैलीदार फलंदाज अनिकेत देसाई, सूरज गावडे, महेश भैडकर यांची भरणं असलेलं सुरेख संघ आर्वी कोरगाव संघ. गोलंदाज पुन्हा एकदा आखूड टप्प्यातो चेंडू, मोठो फटको, चेंडू बराच वेळ हवेत, चेंडूवरती झेल घेण्याची संधी, चेंडू बराच वेळ हवेत, चेंडू खाली क्षेत्ररक्षक चेंडूवरती येण्यापर्यंत धावफलक मात्र 2 धावा सहजरित्या पूर्ण करतो दोनही फलंदाज. 2 धावांनी संघाची धावसंख्या वाढवतात. धावफलक तब्बल पोहोचता तो 55 धावांवरती. 55 धावा धावफलकात. अंतिम षटक ह्या प्रगतीपथावर भैरवी घालणाऱ्या काही चेंडूंचा खेळ बाकी. गोलंदाज कोणाचे मार्कवरती सनम नावाचो. जवळपास या षटकातील 2 चेंडूंचा खेळ समाप्त झाला, म्हणजे अजूनही 4 चेंडूंचा खेळ येणार बाकी. आणि किती धावा बनवता बर्मुडा पॉइंट शेल्डेम संघ ह्या मात्र बघणं बाकी. पुन्हा एकदा मोठा फटको, चेंडू आखण्याच्या दिशेने चित्रशक चेंडूवरती झेल घेण्याची संधी, वळ्यात येऊन पडलेलो चेंडू, हलकेच टिपलेलो झेल. खेळी झाली समाप्त. फलंदाज ॲशलीची. ॲशली जो गडी बाद झालो, ॲशलीच्या रूपाचा कलाम लागला आणि धावसंख्येचा खाता स्थिरावला केवळ 55 धावांवरती. डीजे रिव्हर्सिपचा फटको मारतो प्रयत्न, बॅट बॉलचा संपर्क नाही. ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उपलब्ध त्या ठिकाणी चेंडू गेलो आणि खेळी समाप्त झाली. ती फलंदाज मल्लेश याची. डीजे अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी. आणि जर या 2 चेंडूंचा खेळ बाकी आणि जर या 2 चेंडूंवरती 1-2 मोठे फटके निघाले तर मात्र एक मोठी धावसंख्या उभारूची शक्यता. पुन्हा एकदा शपलवून खेळलेलो फटको, निश्चितच सुरेख फटको. फाईनल क्षेत्रात चेंडू जाता, ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उपलब्ध, क्षेत्ररक्षक चेंडूवरती येता, चेंडू अडवता. चेंडूची परतीची फेड जोपर्यंत होता तोपर्यंत
2 धावा जरूर पूर्ण झाले, परंतु पंचांचो इशारो ह्यो एक धाव शॉर्ट असल्याचो म्हणजेच एक धाव मात्र या चेंडूवरती मिळतली. 2 धावांपैकी केवळ एकच धाव आणि या एकेर धावेन संघाची धावसंख्या वाढता धावफलक पोहोचता 56 धावांवरती. अंतिम चेंडूचो खेळ बाकी. या षटकाचो या डावाचो भैरवी घालणारो चेंडू गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सनम स्कूप करण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा सुरेख संपर्क, सुंदर फटको, एक धावी सहजासहजी पूर्ण. चेंडू इलो अनिकेतच्या वळ्यात पडलो. अनिकेतने यष्ट्या उद्ध्वस्त केले रनआउटच्या रूपात. फलंदाज बाद. खेळी समाप्त होता. अजून एक धक्को बसता फलंदाजी करणाऱ्या संघाक आणि धावसंख्येचा खाता स्थिरावता. तर केवळ 57 धावांवरती म्हणजे एका महत्त्वपूर्ण सामन्यात 58 धावांची आवश्यकता ती आरवी कोरगाव संघाक. आरवी कोरगाव संघ या 36 चेंडूत 58 धावांच्या आव्हानाचा पाठलाग कशा प्रकारे करता की गोलंदाज मात्र काहीशी अद्भुत कामगिरी करतात गोलंदाजी मार्कवरती. बर्म्युडा पॉइंट शेल्डेम संघाचे ह्या मात्र येणाऱ्या काळात स्पष्ट होता. येणाऱ्या काळात काय होतं, कशा प्रकारे सामनो घडतलो याचं संक्षिप्त रूप सांगण्यासाठी थोड्याच वेळात मायक्रोफोनवरती येतलेत आमचे साथी समालोचक प्रतीक आमोणकर. तोपर्यंत मी सचिन सावंत काही काळ तुमची रजा घेतोय. धन्यवाद. वळूया डीजे कडे.
Once again, the same two openers as I can see for RV Korgaon. Suraj Kaude along with Nikhil Gadekar. Chasing a stiff target of 58 runs. Starts off with a delivery right in the block hole. Excellent start here for the bowler. Viresh. Oh, a big swing and a miss there. He's a wonderful player of Lakeside, as we have seen. This young player, Suraj, is a very strong player on the onside. A couple of dot balls to him. Looks like that has struck him right on his rib cage. Viresh will continue. This time driven straight to the long on fielder and should just be a single. Well, that brings Nikhil Gadekar on strike. He's a quality player too. He hasn't delivered in the first two matches. He's yet to fire. Nikhil Gadekar. And if he gets going, then that target of 58 might look a little easy for RV Korgaon. As Nikhil Gadekar is the man on strike now. It's been a very tight over so far from Viresh. It's a wonderful strike. What a hit that is from Nikhil. A handsome looking boundary inside out this time. A magnificent strike. Clean hitting this from Nikhil. And he gets going. What a lovely way to get off the mark. Well, that will certainly boost his confidence. He needed that kind of a shot to get going. That will certainly boost his confidence. Oh, slow delivery. They're appealing. A big shout and up goes the finger. Up goes the finger. Nikhil has to depart. It's a big blow there. Huge wicket of Nikhil Gadekar. And he is taking a very slow walk back towards the dugout. Very unfortunate. Looked like he was getting a start. A beautiful boundary inside out. And next ball, ages back to the wicketkeeper. And very smart bowling. Wonderful delivery once again from Viresh. It was a change of pace delivery from Viresh. A slower delivery that has done the trick. As we can see, Nikhil walking back. And out comes Aniket Desai, another left-handed batsman walking out to the middle. Played well in the first match. Was also involved in a wonderful partnership with Suraj in the second match as well. And is out there playing one down for RV Korgaon. Here in the pre-quarter match. Bermuda Point have posted a score of 57 runs. They're chasing 58. And that should be a wide. Wide has been signalled by the umpire. The match officials for the tournament. Shri Vaman Mahekar sir, along with Satgiri Naik sir and Dinesh Naik sir.
The trio being the match officials. Oh, a slight appeal there, but denied by the umpire. So first over gone. 6 for the loss of 1 wicket. The batsman of RV Kodgaon. 6 for the loss of 1 wicket. And what a shot! Well, you cannot keep this guy silent. You just cannot keep this man away from the game. Suraj Kaure is in fantastic touch. And he continues his superb striking. Another paddle sweep over the square leg fielder for a massive 6. Produced into the attack. And he has been taken on by Suraj for a massive 6. Short ball again, and he has pulled that one beautifully. Oh, what a deep mid wicket this time for a massive 6. Consecutive 6s here for Suraj. Taking the full advantage of the wind direction. Well, this is good cricket. This is absolutely brilliant cricket here from Suraj. And score moves on to 18 runs. What looked like a good start for the bowling unit is now turning out to be a wonderful start for the batting unit. Suraj, he's a danger man, and he has just started. Short ball again, and he has pulled that one again. And this time, one bounce over the ropes. Well, this is poor bowling. Absolutely poor bowling this time from Alvino. First one was an over-pitched ball on the onside. And next two deliveries have been very short. The half-trackers. And Suraj, the left-handed batsman for RV Kodgaon, is very strong on the onside. He loves playing in that region. And Alvino just doing exactly that. The half-trackers being bowled. And this time, he sees there was no fielder. Oh, it's taken. I thought he might have just connected that one, but he did not. It's a big wicket. A huge blow here, and a chance now for Bermuda Point Sheldon to make a comeback in this game as the big boy Suraj departs. But not the less, he has certainly done the job for his side. Consecutive 6s and a boundary, and departs off the fourth ball. This time it was slightly fuller, the delivery, and Suraj departs.
It's a good start for the batting side. And RV Gorgaon 22 for the loss of 1 wicket, for the loss of 2 wickets in fact. Both the openers back in the dugout. But still, Aniket Desai is batting out there at the middle. That's driven and straight to the fielder at long off, mid off. A beautiful way to get off the mark. Mahesh Baidkar is the new man in. He'll join Aniket Desai. Last ball of the power play. Score is 23 runs. Mahesh Baidkar smashed 2 sixes in 2 deliveries in the last match for a finishing cause. That's a wonderful start. 24 for the loss of 2 wickets, RV Gorgaon. But still a very good comeback from the bowler, Alvino, after conceding a couple of sixes and a boundary. He picked up an important wicket, a very important wicket of Suraj, and just considered 2 more singles after that. Miss. Good smart thinking here from Satyajit, a senior player in the side of Bermuda Point, Sheldon. One team coming from South Goa, Sheldon, and the other team from extreme north, from Pernam Taluka, RV Gorgaon. We saw another team from Pernam Taluka qualify for the semi-finals yesterday. Team Dhruv Parsem beating Ganpati Warriors Usgaon in a very crucial encounter, the quarter-final match yesterday, by chasing down a target of 85 runs in just 6 overs. What a knock that was from Sahil Arolkar. It was absolutely magnificent. That's up in the air and will be taken. Another wicket here. Wicket stumbling here. And this time Aniket Desai it is. A big wicket, a huge wicket here for Bermuda Point Sheldon. And they know the importance of that wicket. An important batsman departs. Rush is the new man.
very much capable of striking big. Well, that wicket has certainly opened up the contest for both the sides now. A massive wicket of Aniket Desai, the left-hander, back in the dugout. And another left-handed batsman walks out to the middle, Anush. What a delivery. A perfect yorker to welcome Anush. Great bowling here from Satyajit. The big man from Sheldon is certainly delivering for his side. And this is turning out to be a very good over for Bermuda Point. Short ball this time. He struck that one powerfully and will just be a single. And a single here for Anush to get off the mark. Mahesh Bhaidkar now on strike. This is turning out to be a very good over. In fact, that will be a white ball. White ball down the leg. Mahesh was looking to play that ball across the line. Shuffling on the crease. So just 3 runs so far from 5 deliveries. This is an excellent over here from Satyajit. And that's big. Is it big enough? No, it's not. It's a wicket. Second wicket in this over for Satyajit. And he has changed the game around in favor of Bermuda Point Sheldon. What a changeover. Was. अठरा चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. अजूनही या उर्वरित 18 चेंडूंचा खेळ बाकी. विजयासाठी तब्बल 31 धावांची आवश्यकता. 3 षटकांचा खेळ बाकी. 18 चेंडू 31 धावांची आवश्यकता. हे समीकरण येऊन ठेपतंय. कुठचा फलंदाज मोठी उभारी घेतोय, धावांवरती शिक्कामोर्तब करण्यासाठी मोठे फटके लगावतोय, हे मात्र येणाऱ्या काळात स्पष्ट होत आहे. दरम्यान फलंदाजाला अडवण्यासाठी गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज सज्ज होतोय. तो नवीन गोलंदाज. 4थ्या षटकात प्रारंभ. ॲशली हा गोलंदाज गोलंदाजी मार्गावरती. वारंवार क्षेत्ररक्षणाची बदलाव हा केला जातोय. क्षेत्ररक्षी सजावट ही वारंवार बदलली जाते. दरम्यान गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज सज्ज. ॲशली हा गोलंदाज. लेफ्ट हँडेड बल्लेबाजसाठी चेंडू. बहुधा पंचांचा इशारा येतोय. चेंडू स्वैर असल्याचा अवांतरच्या रूपात एक भर पडली जाते. धावसंख्येचं खातं वाढलं जातंय. धावफलक जवळपास पोहोचतोय 26.
28 धावांवरती. अनुष हा डाव्या हाताचा फलंदाज स्ट्राईक एंडवरती, नॉन स्ट्राईक एंडवरती. नवोदित फलंदाज याही वेळेस मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, जोरदार अपील. पंचसंघ निश्चितच सनम हा फलंदाज पाहायला मिळतोय नॉन स्ट्राईक एंडवरती. यावेळेस मात्र ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उपलब्ध होता शॉर्ट मिडॉन क्षेत्रात त्या ठिकाणी चेंडू गेला. निश्चितच चेंडूवरती निर्धाव चेंडूची गणना ही पाहायला मिळते. म्हणजेच कुठचाही रन नाही, कुठचीही धाव ही या चेंडूवरती नाही आणि धावसंख्येचं खातं हे केवळ स्थिरावलं जातं एका कमी धावसंख्येवरती. याही वेळेस एक सुंदर फटका लॉंग ऑफ क्षेत्रात पाहायला मिळतोय. चेंडूवरती जोर कसण्याचा प्रयत्न, पहिली धाव पूर्ण, दुसरा धावायचा प्रयत्न आणि सहजरित्या 2 धाव पूर्ण करता येते आर्वी कोरगाव संघाच्या वतीनं. दोनही फलंदाज ते म्हणजे अनुष आणि साथीचा फलंदाज सनम ही जोडी. दरम्यान आगमनोत्तर सन्माननीय मिलिंद नाईक यांचं त्यांचंही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत या स्पर्धेदरम्यान. सुंदर स्पर्धा तमाम आयोजकांच्या वतीनं पाहायला मिळतं आणि या स्पर्धेचा एक सुंदर सामना. We would like to welcome the chief guest of the evening, Shri Milind Naik, who has just come. काही वेळेस पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, एक धाव ही सहजरित्या पूर्ण करतायत दोनही फलंदाज. एकेरी धावेची संघाची धावसंख्या वाढते, धावफलक पोहोचतोय तब्बल 32 धावांवरती. अजूनही 14 चेंडूंचा खेळ बाकी आणि विजयासाठी तब्बल 26 धावांची आवश्यकता. प्रति चेंडू मागे 2 धावा हे बनवणं अति आवश्यक असेल. मोठे फटके मारावे लागतील फलंदाजी करणाऱ्या संघाला. एका बाजूने जो सनम स्ट्राईक नॉन स्ट्राईक एंडवरती खेळतोय तर दुसऱ्या बाजूने स्ट्राईक एंडवरती फलंदाज अनुष. आखूड टप्प्याचा चेंडू, पुलचा फटका, स्क्वेअर लेग क्षेत्रात चेंडू येतोय डीप. स्क्वेअर लेग क्षेत्रातील क्षेत्ररक्षक चेंडूवरती हलकेच येतोय, चेंडू अडवतोय. चेंडूची परतीची फेड जोपर्यंत केली जाते तोपर्यंत परिणामस्वरूप मात्र केवळ 1 धाव ही पूर्ण पाहायला मिळते आणि या एकेरी धावेनशी संघाची धावसंख्या वाढते. धावफलक तब्बल पोहोचतोय 33 धावांवरती पोहोचतोय. अजूनही 25 धावांची आवश्यकता संघासाठी, संघाला विजय मिळवण्यासाठी असेल. उर्वरित 13 चेंडूंचा खेळ बाकी, म्हणजेच 1 ते 2 मोठे फटके मारणे हे अति आवश्यक फलंदाजी करणाऱ्या संघाला. तर 2-3 चेंडू निर्धाव फेकण्याची नितांत गरज आहे ती गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या वतीनं. यावेळेस बराच वेळ चेंडू हवेत, नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय. ज्या ठिकाणी कुठचाही क्षेत्ररक्षक उपलब्ध नाही त्या ठिकाणी सनमच्या बॅटमधून चेंडू जातोय कव्हर क्षेत्रात, डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू सीमारेषेचं उल्लंघन करतोय आणि या चौकाराच्या साहाय्याने सांघिक धावफलक पुढे सरसावतोय. धावफलक एक मोठी उभारी घेतोय. धावफलक जवळपास पोहोचतोय तो 37 धावांवरती. 58 धावा आणि त्या आव्हानाचा पाठलाग करताना अजूनही 21 धावांची आवश्यकता. डीजे बारा चेंडू विजयासाठी 21 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज विरेश हा गोलंदाज सज्ज.
कैशी क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना ही बदलली जाते, व्यूहरचनाबद्ध करावी रणनीती आखली जाते. प्रतिस्पर्धी संघाला 21 धावा या सहजासहजी करू न देणे या त्या हेतून गोलंदाजी मार्गावरती आपल्या संघाचा महत्त्वपूर्ण आणि अनुभवी गोलंदाज विरेशकडे बहुधा करण्यात आला जातोय एका महत्त्वपूर्ण सामन्यादरम्यान. यावेळेस मात्र एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, बॅटची बहुधा कड घेतोय चेंडू, विकेटकीपरच्या पाठीमागे चेंडू लॉंग लेग क्षेत्रात जातोय, शॉर्ट लॉंग लेग क्षेत्रात ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उभा होता त्या ठिकाणी चेंडू जातोय, चेंडूवरती परिणामस्वरूप मात्र एक धाव पूर्ण पाहायला मिळते. विजयाचं समीकरण बदलतंय, 20 धावांची आवश्यकता असं समीकरण राहतंय. ते शिल्लक 11 चेंडूंच्या खेळात 12 चेंडू 21 धावांची आवश्यकता होती, त्यानंतर एक धाव निघते आणि आता मात्र 20 धावांचं समीकरण हे राहतंय ते आर्वी कोरगाव संघासाठी हा सामना जिंकण्यासाठी. निश्चितच आर्वी कोरगाव संघाच्या वतीनं काहीसं खराब फलंदाजीचं प्रदर्शन पाहायला मिळतंय. सलामी सुरेख पद्धतीची झाली होती, सलामीचा फलंदाज सूरजने एक सुंदर सुरुवात दिली, परंतु त्यानंतर मात्र हाराकिरी करतायत ते फलंदाज. काही वेळेस सनमच्या बॅटमधून एक देखणा फटका, पहिली धाव ही सहजरित्या पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न साथीचा फलंदाज करतोय, परंतु मात्र एका धावेवरती समाधान हे मानतोय तो सनम नावाचा फलंदाज. या एका धावेशी सांघिक धावफलक पुढे सरसावतोय, धावफलक जवळपास पोहोचतोय तो 39 धावांवरती. अजूनही 10 चेंडूंचा खेळ बाकी, विजयासाठी तब्बल 19 धावांची आवश्यकता असं समीकरण या मैदानावरती एका महत्त्वपूर्ण सामन्यात येऊन ठेपतंय. यावेळेस मात्र सुंदर चेंडू पाहायला मिळतोय, पंचांकडे ही जोरदार अपील मागितली जाते, पंच बहुधा अपील फेटाळत आहेत, परंतु परिणामस्वरूप मात्र निर्धाव चेंडूची गणना ही धावफलकात केली जाते. म्हणजे एक निर्धाव चेंडू समीकरण बदलतंय, 9 चेंडूत 19 धावांची आवश्यकता असं समीकरण येऊन ठेपतंय. एक मोठा फटका काहीसा दिलासा देईल फलंदाजी करणाऱ्या संघाला, परंतु प्रत्येक निर्धाव चेंडू सामन्यात विजयापासून काहीसा दूर ठेवेल तो फलंदाजी करणाऱ्या संघाला. गोलंदाज आणि फलंदाज यांच्यात हे द्विहयुद्ध जुंपलं जातं आणि या युद्धात कुठचा वरचढ संघ ठरतो हे मात्र येणाऱ्या काळात स्पष्ट होतंय. दरम्यान काहीसा व्यत्यय हा येतोय, रन बहुधा चुकतोय गोलंदाज विरेश याचा. 9 चेंडूत 19 धावा हे प्रतिस्पर्धी संघाचं आव्हान आणि त्या आव्हानाचा पाठलाग करताना नॉन स्ट्राईक एंडवरती फलंदाज सनम, तर स्ट्राईक एंडवरती फलंदाज सज्ज पाहायला मिळतोय तो स्ट्राईक एंड फलंदाज अनुष. 9 चेंडूत अजूनही 19 धावांची आवश्यकता, एक मोठा फटका सामन्याचं चित्र वळवणारा ठरेल. अकुट टप्प्याचा चेंडू, फटका मारण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क हा चुकतोय. निर्धाव चेंडूची ही गणना, हा निर्धाव चेंडू काहीसा दबाव निर्माण करतोय फलंदाजावरती, परंतु दिलासा देतोय क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाचा मात्र आता आत्मविश्वास वाढतोय. प्रत्येक निर्धाव चेंडू काहीसा आत्मविश्वास उंचावेल तो क्षेत्ररक्षकांचा, परंतु प्रत्येक चेंडूवरील निघणारा मोठा फटका काहीसा आत्मविश्वास वाढवेल तो फलंदाजी करणाऱ्या संघाचा. फलंदाजाच्या विरुद्ध गोलंदाज पुन्हा एकदा विरेश विरुद्ध अनुष ही जोडी मैदानात. मोठा फटका याही वेळेस मारण्याचा प्रयत्न, फटका फसतोय. चेंडू आणि चेंडूपैचा संपर्क, ज्या प्रकारचा सुरेख संपर्क व्हायला हवा तो होत नाहीये आणि या ठिकाणी मात्र चेंडूवरती केवळ एकेरी धाव पाहायला मिळते. या एकेरी धावेशी सांघिक धावफलक पुढे सरसावतोय, धावफलक पोहोचतोय तो 40 धावांवरती आणि आता मात्र विजयाचं समीकरण 7 चेंडूंचा खेळ हा बाकी आणि विजयासाठी 18 धावांची आवश्यकता. गोलंदाज पुन्हा एकदा विरेश, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा सुरेख संपर्क होतो, एक धाव मात्र ही सहजासहजी पूर्ण पाहायला मिळते. दुसऱ्या धावेचं रूपांतर होतंय की काय, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि सहजरित्या 2 धावा पूर्ण होत आहेत या चेंडूवरती आणि विजयाचं समीकरण आता मात्र येऊन ठेपतंय ते अंतिम 6 चेंडूत तब्बल 16 धावांची आवश्यकता. डीजे गोवा यांच्या वतीने एक सुंदर स्पर्धा आयोजित छत्रपती चषक 2021 ही स्पर्धा या मैदानावरती रंग घेते आणि या स्पर्धेदरम्यान सन्माननीय दीपेश गवस यांचं आगमन होतंय.
या स्पर्धेदरम्यान शिवमराठा स्पोर्ट्स अँड कल्चरल क्लब यांच्या वतीनं सन्माननीय दिपेश गवस यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. विनंती असेल की आपण कृपया स्थानापन्न व्हायचं आहे समर्थन कक्षामध्ये. विजयासाठी आता मात्र तब्बल 6 चेंडूंचा खेळ बाकी आणि विजयासाठी 6 चेंडूत 16 धावांची आवश्यकता. सहा चेंडू विजयासाठी तब्बल 16 धावांची आवश्यकता. तो स्ट्रायकर कोण आणि खाली ह्या ओव्हरला रन नाही आले काय रे. 5 झाले 5 रन आले. गोलंदाज गोलंदाजी मार्गावरती सज्ज होते उमेश. हा गोलंदाज प्रतिस्पर्धी संघाविरुद्ध 16 धावांच्या आवाराचा बचाव करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण लढत. 6 चेंडूत जर 16 धावा निघाल्या म्हणजे 2 ते 3 मोठे फटके निघाले तर निश्चितच फलंदाजी करणाऱ्या संघासाठी एक परवडी असेल. परंतु जर रोखला गोलंदाजाने तर निश्चितच या सामन्याचा शिक्कामोर्तब विजय संपादन पाहायला मिळेल. तो गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या वतीनं 2 महत्त्वपूर्ण संघ, 2 बलाढ्य संघात एक महत्त्वपूर्ण लढत ही पाहायला मिळते. ती शिवमराठा स्पोर्ट अँड कल्चरल क्लब आयोजित शिवमराठा छत्रपती चषक या स्पर्धेदरम्यान. गोलंदाज पुन्हा एकदा मोठा फटका. पहिला चेंडू गगनाला गवसनी क्षेत्ररक्षक चेंडू खालती येतोय. झेल घेण्याची संधी आणि यावेळेस मात्र फलंदाज अनुष्य खेळी संपुष्टात पाहायला मिळते आणि 6 चेंडूत 16 धावांची आवश्यकता असताना एक मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात फलंदाज बहुधा बाद ठरतोय. अनुष्य खेळी संपुष्टात सांघिक धावफलक स्थिरावतोय केवळ 42 धावांवरती. जवळपास गोलंदाज बहुधा एक गडी बाद करण्यास सक्षम ठरतोय. तो गोलंदाज उमेश. हा गोलंदाज डीजे. गडीबाद होतोय फलंदाज. अनुष्य रूपात धक्का बसतोय आणि त्यानंतर आता मात्र संघाची जबाबदारी ही पाहायला मिळते ती अनुभवी फलंदाज सनमच्या खांद्यावरती. ज्या सनमने एक चौकार लगावला होता त्या सनमच्या खांद्यावरती या सामन्याची सगळी जबाबदारी पाहायला मिळते. स्ट्राईक एंडवरती सनम हा फलंदाज सज्ज होतोय तर नॉन स्ट्राईक एंडवरती फलंदाज नवोदित फलंदाज. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. ऑफस्टिकच्या बराच बाहेरील चेंडू. यावेळेस पंचांचा इशारा. हा चेंडू स्वैर असल्याचा म्हणजे सांघिक धावफलक हा वाढतोय. धावफलक जवळपास पोहोचतोय तो म्हणजे जवळपास 43 धावांवरती विजयाचं समीकरण बदलतंय. विजयाचं समीकरण 5 चेंडू आणि विजयासाठी 15 धावांची आवश्यकता. म्हणजे प्रति चेंडू 3 धावा बनवणे हे अति आवश्यक असेल ते फलंदाजी करणाऱ्या संघासाठी. मयुरेश हा नवोदित फलंदाज अनुरेश नॉन स्ट्राईक एंडवरती पुढे सरसावतोय फलंदाज. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न सनमचा चुकतोय. सनमकडून बहुधा एक काहीशी चूक पाहायला मिळते. एक मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात सनमकडून काहीशी चूक आणि ही चूक बहुधा येणाऱ्या काळात काहीशी घोडचूक ठरेल. निश्चितच निर्धाव चेंडूची गणना धावफलकात केली जाते. सांघिक धावफलक स्थिरावतोय केवळ 43 धावांवरती आणि आता मात्र 4 चेंडूंचा खेळ बाकी आणि 4 चेंडूंमध्ये विजयासाठी 15 धावांची आवश्यकता. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न याही वेळेस. परंतु याही वेळेस एक निर्धाव चेंडूची गणना. सूझबूझ बरी गोलंदाजी म्हणावी लागेल. गोलंदाजीची अचूक टप्प्याची गोलंदाजी. प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजाच्या डोक्यात काय चाललं हे हेरतोय गोलंदाज आणि काहीसा चेंडू ऑफसाईड द ऑफ स्टंप फेकतोय. प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजाला हात खोलण्याचा चान्स देत नाहीये आणि या ठिकाणी निर्धाव चेंडूची गणना ही बहुधा पाहायला मिळते आणि या निर्धाव चेंडू अखेरीस सांघिक धावफलक स्थिरावला जातोय.
यावेळेस मात्र मोठा फटका, चेंडू बराच वेळ हवेत, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय, झेल घेण्याची संधी बहुधा चुकते आणि चुकलेल्या संधीचं रूपांतर बहुधा प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजाला ही एक धाव मात्र परिणामस्वरूप पूर्ण पाहायला मिळते आणि या एका धावेशी सांघिक धावफलक पुढे सरसावतोय. धावफलक जवळपास पोहोचतोय तो 44 धावांवरती. येणाऱ्या काही चेंडूंचा खेळ बाकी, बहुधा जवळपास 2 चेंडूंचा खेळ बाकी आणि विजयासाठी तब्बल 14 धावांची आवश्यकता. म्हणजेच आर्वी कोरगाव संघाच्या हातातून जवळपास सामना निसटतो. एक नो किंवा स्क्वेअर चेंडू या सामन्यात शिक्कामोर्तब करेल आर्वी कोरगाव संघासाठी, परंतु जवळपास आता मात्र आपले हात उंचावतोय. आर्वी कोरगाव संघाच्या वतीनं हाराकिरी पाहायला मिळतंय. सलामी सुरेख झाली होती, सूरज गावड्याची सुरेख सलामी पाहायला मिळाली, परंतु बाकीचे फलंदाज बहुधा काहीशी हाराकिरी करतायत आणि ज्या फलंदाजांच्या खांद्यावरती जबाबदारी होती ते फलंदाज अपयशी ठरल्यानंतर जवळपास विजयावरती शिक्कामोर्तब करतोय तो गोलंदाजी करणारा संघ बर्म्युडा पॉइंट शेल्डेम संघ. बहुधा सरते शेवटी या सामन्याचा विजयी म्हणून घोषित केला जातोय आणि या सामन्यात विजयी संपादन करतोय बर्म्युडा पॉइंट शेल्डेम संघ. विजयी संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. या स्पर्धेत सहभाग दर्शवल्याबद्दल आर्वी कोरगाव संघाचे मनपूर्वक हार्दिक आभार. It's an upset. The team from Sheldon have upset RV Korgaon. It's a huge upset.